माणूस गरीब असल्यामुळे हरत नाही, तो हरतो कारण तो चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. जगातली सर्वात धोकादायक गोष्ट कोणती माहितीये का? शत्रू नाही, तर तुमच्या जवळ बसलेला तो माणूस, जो शांतपणे तुमच्या अपयशाची वाट पाहत असतो. आणि हे सत्य हजारो वर्षांपूर्वी चाणक्यांनी सांगितलं होतं. एका छोट्या गावात आर्यन नावाचा मुलगा राहत होता. घर गरीब होतं, परिस्थिती कठीण होती, पण त्याची स्वप्न खूप मोठी होती. तो दिवसभर काम करायचा आणि रात्री अभ्यास. गावातील लोक त्याच्यावर हसायचे, तुझ्यासारखा मुलगा आयुष्यात काहीच करू शकत नाही, मोठी स्वप्न बघणं बंद कर. पण आर्यन शांत होता, कारण त्याला स्वतःवर विश्वास होता. एक दिवस त्याला जुन्या पुस्तकात चाणक्यांचे विचार सापडले आणि त्यात एक वाक्य लिहिलेलं होतं, तुमची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकाला आपल्या मनातली गोष्ट सांगता. हे वाचून आर्यन काही वेळ शांत बसला. आर्यनला वाटायचं मित्र म्हणजे साथ, लोक म्हणजे आधार. पण हळूहळू त्याला वास्तव समजू लागलं. जे लोक तुमच्यासमोर हसतात तेच कधीकधी मागून तुमचं नुकसान करत असतात. तो जेव्हा नवीन काम सुरू करायचा, लोक त्याला थांबवायचे, हे तुझ्याने होणार नाही, तू नक्की अपयशी होशील. आणि एक दिवस त्याच्या सर्वात जवळच्या मित्रानेच त्याची कल्पना दुसऱ्याला सांगितली. त्या क्षणी आर्यन पूर्णपणे तुटून गेला. त्याला राग आला, दुःख झालं. पण त्या रात्री त्याने पुन्हा चाणक्यांचं पुस्तक उघडलं. जगात कुणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ दोघांचाही रंग सारखाच असतो. त्या रात्री आर्यन बदलला. त्या दिवसानंतर आर्यनने एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली, मोठी स्वप्न, मोठे ध्येय आणि मोठ्या योजना या कधीच सगळ्यांना सांगायच्या नसतात. तो आता शांतपणे काम करू लागला. लोकांना वाटायचं तो काहीच करत नाही, पण आतून तो स्वतःला मजबूत बनवत होता. तो रोज काहीतरी नवीन शिकत होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आता लोकांच्या बोलण्याकडे नाही, तर स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष देत होता. 2 वर्षांनी तोच आर्यन, ज्याच्यावर लोक हसायचे, आज स्वतःचा मोठा व्यवसाय चालवत होता. त्याच्याकडे पैसा होता, मान सन्मान होता. आणि अचानक तेच लोक पुन्हा त्याच्याजवळ येऊ लागले. भाऊ, आम्हाला ओळखलंस का? तू तर खूप मोठा झालास. आर्यन फक्त हसला, कारण आता त्याला चाणक्यांचं खरं सत्य समजलं होतं. लोक तुमच्या संघर्षात साथ देत नाहीत, ते फक्त तुमच्या यशात सहभागी व्हायला येतात. हे सत्य कडू आहे, पण आयुष्य बदलणारं आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येकाला आपल्या योजना सांगू नका. प्रत्येक हसणारा माणूस तुमचा शुभचिंतक नसतो. आणि प्रत्येक शांत माणूस कधी शांत लोकच आयुष्यात सर्वात मोठा आवाज करतात. लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःला काय सांगता हे महत्त्वाचं असतं. कारण जग तुमच्यावर तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा तुम्ही आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल. चाणक्यांनी सांगितलेलं हे सत्य कठोर आहे, पण जर तुम्हाला आयुष्यात खरंच मोठं व्हायचं असेल तर 2 गोष्टी शिका, शांत राहून मेहनत करणं आणि योग्य लोकांवरच विश्वास ठेवणं. यश मोठ्याने ओरडून मिळत नाही, तो शांतपणे मेहनत करून मिळतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एका मराठी मुलीच्या स्वप्नाला सपोर्ट करण्यासाठी ओवी मराठी मोटिवेशन चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि कमेंटमध्ये लिहा, वी शार